नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, की प्रत्येकाची यशाची जी व्याख्या असते वेगवेगळी असते. प्रत्येकासाठी यश हे वेगवेगळं असतं. तुम्हाला एक हा विषय समजून घेताना आता उदाहरणार्थ सांगतो. आता काही जणाला 600 मार्क मिळाले, कमीत कमी 600 मार्क मिळाले तरी शासकीयला नंबर लागतो मेडिकलला. उदाहरण, काही जणाला कमीत कमी 650 मिळावे लागतील. असं एकंदरीत सिच्युएशन समजा असेल तर पहिल्या विद्यार्थ्यांसाठी 600 हे यश असू शकते, पण दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी 600 हे यश असू शकत नाही. त्याच्यासाठी 650 हेच यश असते. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या विशिष्ट पद, एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचणं किंवा विशिष्ट पैसा पाहिजे, तो प्राप्त होणं म्हणजेच यश. जे काही हवं आहे ते प्राप्त होणं म्हणजे यश. जे काही हवं आहे म्हणजे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी जी काही क्वालिटी आपली पाहिजे, जे काही आपलं अचिव्हमेंट पाहिजे, त्यांना जे अपेक्षित असणारं, पुढच्या पार्टीला जे काही अपेक्षित आहे ते जर आपण देऊ शकलो, देण्याची क्षमता, कौशल्याने शहाणपण आपण मिळू शकलो, तेव्हाच आपण यश मिळवलं असं समजायचं. उदाहरणार्थ, एका तासामध्ये त्यांना तुम्ही 2 किलोमीटर चालून गेलं पाहिजे. जो आधी पोहोचेल तो यशस्वी असा असेल तर तिथं तुमचं 2 किलोमीटर चालणं यश नाहीये, तर ते एका तासात. पण एका तासात जर तुम्ही एकटेच असाल तर एका तासात, तुमच्या सोबत जर तो एका तासाच्या आत जात असेल आणि त्याचा पहिला नंबर येत असतो. त्यामुळं तुम्ही यशाबद्दल विचार करत असताना आपल्याला यश मिळवायचंय म्हणजे काय मिळवायचं एकदा पक्क केलं पाहिजे. म्हणजे आपलं टार्गेट काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. स्पर्धा काय असणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात आलं? त्यामुळं एकूण जागा किती उपलब्ध आहेत आणि एकूण जागा समजा तुमच्या प्रवर्गासाठी 100 जागा आहेत समजा. करेक्ट? तुम्हाला तिथं किमान 100वा तरी नंबर यावा लागेल. पहिला नाही आला तर तुमचा नंबर 101 आला तर तुमच्यासाठी ते यश असत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ तुमचे एफर्ट्स कमी आहेत, तुम्ही अभ्यास केला नाही असं मला म्हणायचं नाही. पण त्यासाठी ते तिथपर्यंत जावं लागेल ना. कसं असतं, तुम्ही जेव्हा गोल होणं महत्वाचं आहे ना, म्हणजे गोल अचीव होणं महत्वाचं आहे. हा विषय समजून घेण्यासाठी तुम्हाला स्पर्धा लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की या जागे किती, कोणाला जागा आहे त्या भानगडीत आम्ही पडणार नाही, तर मग तुम्हाला एकूण किती मार्क आहेत तुमच्या परीक्षेसाठी, एकूण किती मार्क आहेत एकदा कागदावर लिहा. आणि मग या एकूण मार्क प्राप्त करणे, पैकीच्या पैकी प्राप्त करण्यासाठीचे एफर्ट्स आपण घेऊ शकतो का? आपली तेवढी क्षमता, आपलं कौशल्य वाढवण्यासाठी काय काय करता येईल याचाही शांत मनाने विचार करा आधी. आणि यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. माझी क्षमता आणि माझं कौशल्य मला वाढवायचं आहे आणि मला एवढे मार्क घ्यायचे आहेत, यासाठी मला काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला समुपदेशन अतिशय गरजेचं आहे. कारण सध्या तुम्ही कुठे आहात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठपर्यंत पोहोचणार आहात हे पण सांगता येत नसतं. त्यामुळे सध्या तुमची काय सिच्युएशन आहे, त्या परीक्षेसाठी लागणारी जी ॲबिलिटी आहे, तुमची क्षमता आहे, तुमची जी आकलन पॉवर आहे, ते आहे का?
आता उदाहरणार्थ एखादा मराठी विषयामध्ये MA झालेला विद्यार्थी आहे आणि पुढच्या वर्षी त्याला MA इंग्लिश करायचं आहे. त्याचं MA इंग्लिश आहे. MAवर त्याचं समजा इंग्रजीवर कमांड नाही आहे, फारसं त्याला इंग्रजी जमत नाही. त्याने MA इंग्लिशला समजा अभ्यास करण्यासाठी किंवा पदवी मिळवण्यासाठी त्याने जरी ॲडमिशन घेतलं तर आपल्याला लक्षात घ्यावे लागेल, त्याची जर ABCD पासून सुरुवात होणार असेल आणि त्याची परीक्षा 6 महिन्यावर असेल, शक्य आहे का? म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची पूर्वतयारी किती आहे या परीक्षेसाठी पहिल्यांदा आपण तपासून घेतलं पाहिजे स्वतःला. आणि मग त्यानंतर आपल्याला अजून कोणत्या स्किल आपले कौशल्य काय वाढवायचं आहे, गणिताचं कौशल्य काय वाढवायचं आहे, गणितातले कोणकोणते सूत्र आहेत शॉर्ट पद्धतीनं ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील. तुमच्या आकलनामध्ये काय अडचणी यायला लागल्या तुमच्या, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. लक्षात आहे ना? आकलनामध्ये तुम्हाला काय अडचणी यायला लागल्यात हे लक्षात घ्यावं लागेल. आकलन पॉवर वाढवण्यासाठी काय करावं लागेल. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, आपलं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावं यावर फोकस करतात. स्मरणशक्ती वाढवायचं ठीक आहे, पण त्यासाठी आधी तो विषय समजणं पहिल्यांदा त्याची पहिली पायरी असते. तो आधी विषय समजला पाहिजे. त्यासाठी पहिली पायरी तुम्ही एक विषय समजला पाहिजे, म्हणजे त्यातला एक शब्द कळले पाहिजे, वाक्य कळले पाहिजे, शब्द कळले पाहिजे, वाक्य कळले पाहिजे, ते काय म्हणतात त्याचं मिनिंग काय हे समजला पाहिजे. आणि त्याचं आकलन झाल्यानंतर मग तुम्हाला ते स्मरणात राहायला, स्मरणशक्ती तेव्हाच वाढेल की तुमचं आकलन शक्ती वाढली असेल. तर ते आकलन झालेली गोष्ट आत गेली, समजून घेतलेली गोष्ट जेव्हा लक्षात राहिली, एखादी गोष्ट तुम्ही समजून घेतली आणि नीट तुम्हाला ती जर समजली, पण आणि केवळ समजली म्हणजेच लक्षात राहील असं काही शक्यता नाही. तर समजून घेतलेल्या गोष्टी सुद्धा त्याचं उजळणी करणं, स्मरण करणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची या ठिकाणी चूक होते. त्यांना आलेलं आहे, मला हे समजलेलं आहे असं करतात आणि प्रत्येक वेळी जेव्हा परीक्षेच्या वेळी जेव्हा ताण असतो तेव्हा ताण आल्यानंतर हे आपल्याला स्मरणात राहिलेलं स्ट्रेस आला की स्मरणात राहिलेली गोष्टसुद्धा म्हणजे स्मरणात राहिलेलं स्मरण होत नाही, म्हणजे आठवत नाही स्ट्रेसमुळे. आणि जी जास्त त्याची उजळणी झाली असते, जास्त सराव झालेला असेल परफेक्ट सातत्यानं, तर मग ती गोष्ट सहजतेनं आठवायला मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, अभ्यास करत असताना तुम्ही ज्या वर्गात आहात आणि तुमची वर्गामध्ये तुमचा फर्स्ट सेकंड नंबर आहे किंवा 5-10 मध्ये तुम्ही आहात, तिथे एकूण विद्यार्थी किती आहेत? 100 विद्यार्थी आहेत. तिथं किती वेळा नंबर यायला आहे तुमचा? दुसरा यायला आहे असं आपण गृहीत धरू. पण तुमची परीक्षा नॅशनल लेवलवरची आहे. तुमची परीक्षा नॅशनल लेवलवरची आहे. तिथं 15 लाख विद्यार्थी समजा परीक्षा देणार आहेत, तर तिथं किती वेळा नंबर येणं अपेक्षित आहे? ह्या गोष्टीचं काही विद्यार्थी त्या भ्रमात राहतात की माझा क्लासमध्ये माझा 5वा नंबर आहे, माझा 10वा नंबर आहे, मग मला काय फार एफर्ट्स आता घ्यायची गरज नाही. तुम्ही त्या मायाजाळातून बाहेर या, त्या भ्रमातून बाहेर या आणि तुम्हाला तुमची स्पर्धा क्लासमध्ये नाही आहे, तुमची स्पर्धा नॅशनल लेवलवरची आहे. हा विचार तुम्ही करून अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, तरच तुम्ही हे करू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय असते, केवळ विद्यार्थी काय करतात, काही जण मार्कावर लक्ष केंद्रित करतात. मग मार्कावर लक्ष केंद्रित करणं तर गरजेचंच आहे ना. हे मार्कावर लक्ष केंद्रित कराच आणि मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न कराच, पण तुम्ही त्या अगोदर तुमच्या मानसिकतेवरही काम करणं गरजेचं आहे.
तर तुमची मानसिकता तुम्ही समजून घेतली पाहिजे. तर मानसिकता कशी समजून घ्यायची? तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला डिस्टर्ब होता का? हा, होतो का? होतो, ठीक आहे, होतो तर होतो, लिहून घेतो मी. हा, होतो. त्या जो छोट्या छोट्या गोष्टीला डिस्टर्ब होतो. तुम्हाला एखादं वातावरण बदललं म्हणजे रूममध्ये अभ्यास करता. आता तुम्ही समजा एका रूममध्ये अभ्यास करता आणि मग तुम्हाला जेव्हा परीक्षा द्यायची असते त्या ठिकाणी तुमच्या घरी जी अवस्था आहे, जे काही तुम्ही तिथं तुमचं मानसिकता तयार झालेली आहे त्या ठिकाणी अभ्यास करण्याची आणि बसण्याची सुद्धा, तेच ज्या ठिकाणी उदाहरणार्थ अशा मी ज्या खुर्चीवर बसलेलो आहे अशा खुर्चीवर बसून तुम्ही जर घरी अभ्यास करत असाल तर तिथं खुर्चीच नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो इथं खाली खुर्ची आहे, मौसूद आहे, पण तिथं मौसूद काहीच नसते. त्यामुळे तिथं तुम्ही डिस्टर्ब व्हायला सुरू करता. ते तुम्हाला ते खालचं टेबल असेल ते टोचत असेल. काही विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करतात आणि घरी गादीवर बसून खुर्चीवर बसून करतात आणि त्यामुळे त्याला टेबलवर बसायचं म्हणलं ते टेबलवर एकदम बसलं तर ते रुतते ते म्हणजे ते त्रास देते त्याला. तिथं 3-4.5 तास बसायचं असते आणि मग ते वैतागून जातो. त्यामुळे तुम्हाला ही सुद्धा तयारी करावी लागणार आहे. केवळ मार्काची तयारी करून चालणार नाही मित्रांनो, ही पण तयारी करावी लागेल. केवळ विहिरीमध्ये पोहण्याची तयारी करून कसं चालेल? समुद्रात पोहायचं असेल तर समुद्रात प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला ना. समुद्रामध्ये काय काय आव्हानं येणार आहे त्याची प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे. तिथं जे लाटा येतात माहीत असलं पाहिजे. पोहता विहिरीत काही लाटा नसतात ना. मग तुम्हाला तिथं कशाचा सामना करायचा आहे याची यादी करा आणि तो सामना तुम्ही करू शकणार आहात का? मग ते झालं रुतते म्हणजे टोचते, समजा ते त्रास देते, हा एक भाग आहे. तिथं डिस्टर्ब झाला तुम्ही, ते होणार नाही. इथं घरी एसी मधून काही पोरं अभ्यास करतात एसी मध्ये बसून. तिथे एसी असते का? आपला देश अजून एवढा गप्पा जरी किती मारल्या महासत्तेच्या किंवा आम्ही सगळा कल्याण करणार आहे, निवडणुकीमध्ये फेकूबाजी असते मित्रांनो. हे सगळं याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. प्रॅक्टिकल काय आहे लक्षात ठेवा. यांना स्वतःची घरं भरण्यावर जास्त लक्ष देणं महत्त्वाचं वाटते. इकडे काय आहे याच्याकडे लक्ष देण्याची गरज त्यांना वाटत नाही फार. त्याच्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तिथे ओरिजिनल सिच्युएशन काय. काही जणाला थोडं देखील कचरा सहन होत नाही, धूळ सहन होत नाही, ॲलर्जी असते काही जणाला. तिथं तुमच्या घरात जशी क्लीननेस असते, जसं स्वच्छता असते, तिथं स्वच्छता नसते. तिथं पापीच कुण्या थुकलेलं असते, तंबाखू खाऊन थुकलेलं असते, सिगारेट ओढलेले लोक असतात काही ठिकाणी, असे घाणेरडे काही ठिकाणच्या जागा, त्या ठिकाणी तुमचे नंबर येतात अनेकदा. धुळीमध्ये बसावं लागतं. ही मानसिकता तुम्हाला तयार ठेवा. तुम्हाला कधी मध्येच लाईट जाते, फॅन बंद होऊ शकतो, गरमी होत असते. विशेषतः नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना तर मेमध्ये एक्झाम द्यायची आहे. तुम्ही UPSC असाल, MPSC, याचाही विचार करा. त्यासाठी तुम्ही आहात तिथे. त्या समस्येला सामोरं जाण्यासाठी कॅपेबल होणं, तिची मानसिकता तयार करणं, शारीरिकदृष्ट्या तयार होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. अतिशय गरजेची गोष्ट आहे. काही जण झोपून अभ्यास करतात, आणि झोपून अभ्यास करत असाल तुम्ही तर तुम्हाला तिथं 4 तास बसून राहायचं आहे. तुमची कंबर साथ द्यायला पाहिजे ना. याही गोष्टीचा विचार करा. काही जणाला थोडं जोरात बोललेलं सुद्धा सहन होत नाही. तिथं एखादा परीक्षक तुम्हाला गार्डिंगवर आलेला असतो, नीट बसा, असं करा तसं करा, इकडे काय बघायला, याला काही शब्दही सहन होत नसेल. पप्पू असेल हा,
तर मित्र हो, तिथं असा कठोर शब्दाचा सामना त्याला करू शकत नाही. पोरगं एखादं डिस्टर्ब करू शकते, काही होऊ शकते, लाईनीमध्ये डिस्टर्ब होऊ शकाल तुम्ही. छोट्या छोट्या गोष्टीने डिस्टर्ब होण्याची मानसिकता असेल तर या जगामध्ये तुम्ही तुमचा निभाव लागणार आहे का? या गोष्टीची मानसिक तयारी करा, शारीरिक तयारी ठेवा. तर म्हणून यश मिळवण्यासाठी केवळ यश मिळावं या अपेक्षेनं यश मिळत नसते, तर यशासाठी लागणारे सगळ्या घटकांचा विचार करणं अतिशय गरजेचं असतं. मला घोड्यावर बसता येते म्हणजे घोड्यावर दिल्लीला जाता येते का घोड्यावर बसून? घोड्यावर बसणं ही पहिली पायरी आहे. घोडं चालताना बसता येते, चालणं ही वेगळी गोष्ट आहे. जर ज्या स्पीडनं घोडा जायला पाहिजे त्या घोड्यावर तुम्ही बसू शकता का? तो सराव आहे का? एक. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घोड्याला जात असताना जे काही अडीअडचणी रस्त्यात येणार आहे याची सुद्धा जाणीवानी त्यावेळेस तुम्ही टिकणार आहात का याचा विचार गांभीर्यानं करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच मी हे परीक्षेबद्दल बोलतोय. तर मित्र, संभाव्य अडचणीवर, संभाव्य अडथळ्यावर म्हणून काही विद्यार्थी आणि घरी एसी असून फॅन असून सुद्धा थोडी प्रॅक्टिस करून बघितलेली आहे. एखाद्या वेळेस 3 तास फॅनमध्ये न बसता आपण मानसिकता स्थिर ठेवू शकतो का? एसीमध्ये न बसता आपण जसं तर ते तयारी करावंच लागेल. एसीमध्ये तर तुम्हाला बसताच येणार नाही. तर मग तुम्ही फॅनमध्ये बसून फॅन नसतानाची तयारी तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्हाला असं हे टेबलवर साध्या खुर्चीवर बसण्याची सवय लावून घ्या. मऊ गादीवर किंवा मऊ खुर्चीवर बसून अभ्यास करण्यापेक्षा तर अशा साध्या खुर्चीवर बसून अभ्यास करण्याची किमान 3 तास 4 तास तयारी करत जा. आणि मग त्याच्यावर तुम्ही सुटेबल राहत असाल तर काही हरकत नाही. आणि काही एक लक्षात ठेवा की तुमची मानसिकता तुम्ही सांभाळा. लोक तुमची मानसिकता सांभाळण्यासाठी तयार नाहीत. लोक कशाला तुमची मानसिकता सांभाळतील? तर प्रतिकूल परिस्थितीतही माझी मानसिकता मी डिस्टर्ब होऊ देणार नाही याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. म्हणून अनेक विद्यार्थी बुद्धिमान असून, हुशार असून, अभ्यासू असून केवळ मानसिकता सांभाळू न शकल्यामुळे मागे पडतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट की विजयी मानसिकता असणं गरजेचं आहे. मी यशस्वी होणार आहे हा जेव्हा शब्द उच्चारता तुमच्यामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास संचारत असतो. आणि जे विद्यार्थी आत्मविश्वासानं आणि उत्साहानं अभ्यास करतात तेच विद्यार्थी मोठ्या अशा टफ एक्झाममध्ये सक्सेस होतात. लक्षात आलं? तुम्ही जर विनाकारण रागात असाल, चिडचिड करत राहाल, छोट्या छोट्या गोष्टीनं रागात चिडचिड संताप करत असाल, कोणत्या तरी पश्चातापात असाल, भयामध्ये असाल, तर हे तुम्हाला समुपदेशनाच्या माध्यमातून हे बाहेर काढावं लागेल. कशाचा तरी तुमच्या मनामध्ये सुडाची भावना असेल, रागाची भावना असेल, तुम्ही सातत्याने छोट्या छोट्या गोष्टींनी चिडचिड होत असाल, तुम्हाला कशाचा तरी पश्चाताप व्हायला लागलाय, पुढं काहीतरी भय वाटायला लागलेला आहे, ह्या ज्या मानसिक बाबी आहेत तर या जर असतील तर तुमची एनर्जी डाऊन होत राहते मध्ये मध्ये. म्हणजे एकदम एका विद्यार्थिनीनं मला एक प्रश्न विचारला की सर मी असाच विषय सांगत होतो एका व्याख्यानामध्ये, तर बरोबर आहे सर माझं असं पुन्हा पुन्हा होते. असं पुन्हा पुन्हा होत असेल आणि मग तुमच्या अभ्यासात खंड पडत असेल तर स्पर्धेत एकदा उतरल्यानंतर खंड पडून कसं चालेल मित्रांनो? मॅरेथॉन स्पर्धा आहे, मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पळायला लागले ते प्लेयर. तुम्ही बघा, तुम्ही ते खेळाडू पळायला लागले. एखादा खेळ नाही आता थोडं मी डिस्टर्ब झालो, बसून राहतो, ते सिटी त्यानं जोरात वाजला आहे, मला तसलं सण होईना म्हणून बसून राह बसून. पुढचे तर पोरं राहणार नाहीत ना, त्याने शिट्टी वाजू दे, शिव्या घालू दे, काय पण करू दे, त्यानं तर ते ज्याला जिंकायचं आहे ते तर थांबणार नाही. जिंकणारा माणूस कुठल्याही सिच्युएशन मध्ये थांबत नसतो. तुमची ही मानसिकता आहे का?
नाही मजा न होईना तसलं, मला सहन होत नाही, अशी मानसिकता असेल तर या मानसिकतेतून विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही यातून बाहेर पडा. तुमची कॅपॅसिटी वाढवा, हे सहन करण्याची क्षमता वाढवा. फॉरगेट आणि फॉरगिव्हचा तत्व तुम्हाला अंगीकारावं लागेल. या संदर्भानं समुपदेशन अतिशय गरजेची गोष्ट असते आणि यावर काही जणाला समुपदेशन करून घेणं म्हणजे मी काही येडा झालो की मी काउन्सिलिंग करणाऱ्याकडे जायला, अशा पद्धतीची काही जणांची मानसिकता असते. काही कुटुंबियाची सुद्धा मानसिकता असते आणि कुटुंबियाचं सुद्धा समुपदेशन होणं अतिशय गरजेचं आहे. काही कुटुंबामध्ये सातत्यानं निगेटिव्ह बोलतात, निगेटिव्ह वातावरण तयार करतात. हे तुम्हाला नकारात्मक बोलत राहणं, टोचून बोलत राहणं, हे सुद्धा नकारात्मक टोचून बोलणं थांबवा, कारण त्याचा आत्मतेज भंग होऊ देऊ नका. त्याला त्याच्यासमोर भय निर्माण करू नका. एकदा वस्तुस्थिती समजून घ्या फक्त काय काय, आणि पुन्हा त्याच्यामध्ये भय, चिंता, काळजी तयार करू नका. त्याच्यासोबत निगेटिव्ह चर्चा करू नका. तर त्याला प्रेरणा, प्रोत्साहन देणारं बोला. आणि प्रतिकूल परिस्थितीत तुला स्ट्रॉंग बनायचं आहे. किती प्रतिकूल परिस्थिती असू दे, तुला स्ट्रॉंग बनायचं आहे, स्ट्रॉंग बनायचं आहे. आणि त्या विद्यार्थ्याने सुद्धा आय एम अ स्ट्रॉंग, आय एम अ स्ट्रॉंग, आय एम अ स्ट्रॉंग, मला कोणी अडवलं तरी उडून पुढे जाण्याची माझी ताकद आहे, हा विचार विद्यार्थ्याच्या मनामध्ये ठाम असला पाहिजे. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे, तुमच्या मनासारखं, काही जण काय म्हणतात, मी मानसिकता चांगली ठेवतो सर, पण काय माझ्या सगळं मनासारखं झालं तर मग मानसिकता सारखी. मी मात्र काय करतो, माझ्या मनासारखं सगळ्यांनी वागावं, माझ्या मनासारखं सगळ्यांनी वागावं, माझ्या मनासारखं सगळं घडावं, मग मी मानसिकता चांगली ठेवतो ना, मला काय करायचंय. अरे बाबा, तुझ्या मनासारखं घडणार नाही, तुझ्या मनासारखं माणसं वागणार नाहीत, मग तू डिस्टर्ब होणारच का वागत नसतील तर. तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी जर प्रतिकूल परिस्थिती काय पण असू दे, प्रतिकूल परिस्थिती काय पण असू दे, मी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करेल. लाईट गेली ना, मेणबत्तीनं अभ्यास करेल, दिव्यावर अभ्यास करेल. आम्ही चिमणीवर सुद्धा अभ्यास केलेला आहे. चिमणी, रॉकेलच्या चिमणी, छोटीशी एवढीशी, त्याच्या बसून अभ्यास केलेला. लक्षात आलं. म्हणजे कुठल्याही सिच्युएशन मध्ये मी थांबणारच नाही, हा आतला आवाज तुमचा पाहिजे. वेळेला स्वयंपाक झाला नाही, मग डिस्टर्ब होणं, चिडचिड होणं, मग जेवच ना, मग 2-2 दिवस जेवणं, हा प्रकार तुमचं. काय बरेचदा मेसला राहतात पोरं, काही जण हॉस्टेलला राहतात. हॉस्टेल म्हणजे घर नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. हॉस्टेल म्हणजे आई नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला आहे ते गोड मानून घेऊन तुमच्या लाईफची वाटचाल, तुम्हाला तिथे जेवण्यासाठी ठेवलं नाही. लक्षात आलं. तिथे जेवण्यासाठी तुम्हाला ठेवलं नाही. आणि हॉस्टेलला राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे की हॉस्टेलमध्ये राहत असताना मानसिकता कशी चांगली ठेवावी, या संदर्भात पुढच्या भागात बघणार आहे. परंतु तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला हे बदल, मध्ये मध्ये काही बदल होत असतात. या बदलाला सामोरं जाण्याची ही मानसिकता ठेवावी लागते. काही परिस्थितीनुसार काही लोकांची बदली होऊ शकते. काही जणांचे घरं बदलावे लागतात. काही जणाला काही कारणास्तव ट्युशन बदलावं लागतं. मग काही जणाला मित्र बदलावे लागतात अभ्यासाचे. ही मित्र बदलावे लागतात म्हणजे तुम्हाला रडू येत असेल तर एक मंत्री असणारी काल, आता मी एकटी कसं राहू मंत्रालयामध्ये, माझी मैत्रीण पडली असं म्हणून, आणि मला रडू कोसळलं सांगत होते. आणि तुम्ही तुमच्याकडे कोणतं खाता, युवक कल्याणाचं खाता आलेलं आहे. आता युवकाला कसं स्ट्रॉंग बनवणार आहात तुम्हीच रडत असाल तर.
लक्षात आलं? तर तुम्हाला असं इतका असा स्ट्रॉंग म्हणजे मित्र बदलणार, मैत्रिणी बदलणार, कधी कधी टीचर बदलतात, कधी कधी टीचरवर काही जणांची श्रद्धा असते, मग टीचर बदलतात, मग दुसरा टीचर येतो त्याच्यासोबत तुम्हाला आवडत नाही असं टीचर म्हणता तुम्ही. तर अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मार्ग काढायचा आहे. हे लक्षात ठेवा, मला कुठल्याही सिच्युएशनमध्ये मार्ग काढायचा आहे, हा भाव आणि हा भाग तुमच्या मनामध्ये असणं अतिशय गरजेचं असेल, तरच तुम्हाला विजय होता येते, यशस्वी होता येते. तुम्ही नाराज होऊन, तुम्ही उदास होऊन, तुम्ही द्विधावस्थेत जाऊन, तुम्ही परेशानीमध्ये राहून तुमची एनर्जी डाऊन करू नका. विद्यार्थी मित्रो, हे परीक्षा म्हणजे संघर्ष आहे. संघर्षासाठी संघर्ष योद्धा व्हावं लागते, संघर्ष योद्धा व्हावं लागते, आणि ही तुमची संघर्षमय मानसिकता तयार करावी. युद्ध आहे असं समजून तुम्हाला काम करायचं आहे. ही उगा सगळं गादी फुलं वाटेवर, गादी फुलं वाटेवर, ऐश आराम, हे नाही आहे. हे यश इतर लोकांना करू दे, इतर नाही दुसरे झोपलेत घरातले ते झोपू दे ना, त्यांचे ध्येय काय ते पूर्ण झालेत, त्यांना तुझ्यासारखे थोडीच परीक्षा द्यायची आहे. लक्षात आलं? तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा मित्रांनो. आणि तुम्हाला या संदर्भात काही समस्या असेल, अडचण असेल, तर आपण या संदर्भात वेगळी चर्चा करू शकतो. काही जणाला अडचण असेल तर मला तुम्ही फोन करू शकता 9767704604 आपण बोलूया. आणि जसं डोळ्यातला कचरा काढणं गरजेचं असते डोळ्याचं नीट काम करण्यासाठी, तसं मन आपलं नीट काम करण्यासाठी मनातला कचरा काढणं गरजेचं असते. मग ह्या मनातला कचरा कसा काढावा हे तुम्हाला शिकून घेणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.